सर्वतःहून आपल्याला कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तयान न पाही याची कुळाचा विचार. हेच माऊलीपण. माऊलीपण काय नाही का? विचार करून जवळ करणारी माणसं निराळी, पण विचार न करता जवळ करणारी माणसं निराळी. विचार का करावा लागत नाही? कारण तिथे अविचार नाही ना. अविचाराच्या पोटी विचार असतो, पण जिथे अविचारच नसतो तिथे विचार करण्याची सुद्धा आवश्यकता भासत नाही. म्हणून आई कधी विचार करते मुलाला वस्तू घेताना? किंबहुना शिकलेला आहे, बिगर शिकलेला आहे. नाथाने जर विचार केला असता तर एक अस्पृश्याचं मूल उचलून घेतलं नसतं. विचार एकच होता पक्का, माझ्या प्रभूचं रूप आहे. काय निष्ठा आहे नाही का? हो, काय निष्ठा आहे? त्या निष्ठेचा पाया माऊलीने रचला. म्हणून आज तुमचे आले. जातीचा विचार, कुणाचा विचार? बघा तुम्ही होता, त्यांनी विचारलं गोत्र कुठलं? म्हटलं विठ्ठल. अभंगाला धरूनच आहे नाही का? बाईने मंगळसूत्र घातल्यानंतर तिचं नाव पालटते, तिचं आडनाव पालटतं आणि नवऱ्याचं गोत्र तिचं होतं. तर आमचं जर पांडुरंगाशी लग्न लागलं तर आमचं निराळं गोत्र वाना आणावं कुठून? कुठचं गोत्र निराळं आणू? विठ्ठल बाप माय तुलता, विठ्ठल बहिणी आणि विठ्ठल आमचे जीवन, विठ्ठल आमचा निजाता, सज्जन सोयरा जीवाचा, माय बाप चुलता बंधू अवघा तुझची संबंधू, उभयपणी साक्ष तुमची माझा मातृ पक्ष. काय गोड लिहितात. अरे गणगोत मित्र तू माझे जीवन, अनन्य शरण तुझा काही. सागत काय म्हणायची पोद बांधली की जीवन पालटतं. माळ घातल्यानंतर का पालटू नाही सगळं जीवन? ते मंगलसूत्र आणि हे कसलं सूत्र? प्रेमसूत्र. एक सांगू का? नवरा मेल्यानंतर मंगलसूत्र तुटतं, पण त्याच्याबद्दल जे प्रेमाचं सूत्र आहे ते शेवटपर्यंत. तसं वारकऱ्याच्या गळ्यामध्ये माळ म्हणजे कुठलं सूत्र आहे? तर प्रेमसूत्र आहे, आणि ते त्याच्या गळ्यात आहे म्हणून बांधून बांधता येतो. प्रेमसूत्र दोरी जिकडे नेतो तिकडे जातो हरी. काय मजा आहे, काय आनंद आहे जीवनात बाबा नाही का? मला तर मोठं थोर भाग्य वाटतं. वैष्णव वारकऱ्याच्या फळात आलो. हो, तेवढं भाग्य आहे. टाटा माणसं खरेदी करतो आणि प्रेम माणसा मागे लावतो. बिर्ला माणसं खरेदी करेल. इथे खरेदी केलेलं नाही, पण मला खरेदी केलेलं आहे. आणि कशाने? प्रेमाने. काय देतो आपण एकमेकाला? देण्यासारखं आहे ते प्रेमच आहे. आणि हेच वारकऱ्यांनी विसरू नाही. काही काही वेळेला विसर पडतो म्हणून घोटाळा होतो नाही का? विसर पडतो. विसर पडू नये. विसर पडू नये. वारकरी हा ज्ञान अधिष्ठित संप्रदाय जरी असला तरी प्रेम देणारा संप्रदाय आहे. अधिष्ठान ज्ञान आहे, पण घेवण देवण प्रेमाची आहे. तुझं म्हणणं कळलं? अधिष्ठान ज्ञान आहे म्हणूनच ज्ञान देवे रचिला पाय.
ज्ञान देवे रचला पाया का ज्ञानदेव हाच पाया? नाही, एवढं लांब कशाला जायचं? ज्ञान देवे नाही, ज्ञानदेव हाच पाया, नाही का? हे कळलं पाहिजे. कशावर उभा आहे? ज्ञान अधिष्ठित संप्रदाय. ज्ञानदेव राकलिकारे अकलिता जन हाती घेऊन ज्ञान खडग जाण औकरलात्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेती. एक अमृतार्थातली एवढी सांगतो. अगा ज्ञानाज्ञान विहीन निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण, म्हणून ज्ञानेश्वराईसी गुण रूपा आली. ज्ञान ईश्वर ही गुण रूपाला आली. त्यांच्या शब्दात सांगायचं, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, हेर माणूस पडते भांब लौकिक भागू. कशाचं बिंब चालतं बोलतो? आता मला सांगा, ज्ञानदेव ज्ञान ईश्वर हाच पाया. आणि माणसं म्हणतात वारकरी संप्रदाय भोळ्याचा. हे भोळ्या, तुला कळलं नाही का हा कसा आहे? जिंकू जाणे कळीता. किती माणसं अज्ञान प्रगट करतात, नाही का? हो, अवघड आहे. परवा शिवाजी पार्कला कार्यक्रम झाला. माणसांचं चूक नाही, तो कम्पेअर करणारा होता, तो सहज तोंड बोलला. आता टाळ कुठले, सगळ्यांनी ओरडले, कुठले म्हणून बाबा. म्हणजे काय झालंय की अजून महाराष्ट्राला वाजवणं आणि कुठणं याच्यातला फरक कळला नाही. मला किती आश्चर्य आहे. माझं प्रतिभा मध्ये जेव्हा पहिली मुलाखत झाली तेव्हा मी सांगितलं की ज्या लोकांना वाजवणं कुठणं कळत नाही त्यांना आम्ही काय सांगावं, मराठी कसं शिकवावं, नाही का? आता किती आमचे टाळे तरी सुंदर टाळ वाजवत आहेत बघा. आणि पुढे कळतं जे ज्ञान देव आहे तेच बाळ आहे, म्हणून विठोबा. आणि तेच ज्ञान आई आहे, म्हणून ते ज्ञान जेव्हा पालनीय रूपाने प्रकट होतं तेव्हा त्याला आई म्हणावं, आणि तेच ज्ञान संरक्षणीय रूपाने प्रकट होतं तेव्हा त्याला बाप म्हणावं. आणि असे ज्ञानदेव ही प्रसिद्धी या जगामध्ये अवतीर्ण झाली. कळलं नाही माणसांना. संन्यासाची पोरं एकटाळणी झाली, नाही का? जवळ केलं नाही, सर्वांनी जवळ केलं नाही, आणि त्यांनी जवळ केलं म्हणून माऊली. आणि म्हणून वाना आज आपल्या घरी आले. घराले 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 घराले
मला सध्या वाहन असं वाटायला लागले, बोलूच नाही, फक्त म्हणत राहा, खरंच वाटायला. म्हणून मी म्हटलं ना, ज्या दिवशी कळत बसेल त्या दिवशी नुसतं भजन करेल इथे. गेला निळा गेला निळा गेला काय कीर्तन करू. हो, कार्तिकीवरून परत गेलो, डॉक्टर म्हणले ऍडमिट व्हा. अशी परिस्थिती, शिकतात त्रास सगळा. आम्ही कोणालाच बोललो नाही, माई मी तिघांचंच होतो, मुली नाही बोललो नाही, कोणालाच बोललो नाही. तशातच वारी केली. माई म्हणाली आता 27 तारीख कसं व्हायचं, सांभाळले. घर आले आणि केला निळा. माझ्या आयुष्यात काही काही अभंग जिवंत झाले. मोठे पुण्याचे कन्सल्टंट ऍडमिट व्हा म्हणजे पुढचं सगळं एक लागले की शेवट मला नाही वाटत त्यांनी मला इथे तरी येऊन दिला, पण काही नाही आता बरं वाटतं. माझ्या घरी माऊली आली, जोरदार कीर्तन पुन्हा करणार. तशात आळंदीची वारी झाली, तशात केंद्रीय महाराजाच्या फडावरचं कीर्तन, तशात इंद्रायणीच्या काठचं कीर्तन. दणकून हे बघा, काय घडायचं असेल तर कुणाचीच वेळ चुकत नाही, पण शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा निष्ठेने करावी एवढं मात्र मला कळत नाही का. हो, या निष्ठेवर मी माणसं जगतो. आम्हाला महाराजांनी या निष्ठेवर जगायला शिकवलं. याच्यात एक शब्द आहे बघा, व्यथा. मजेशीर शब्द मला आठवलं, महाराज अभंग बोलता बोलता आठवलं. काय आठवलं, महाराज आजारी होते आळंदीला, आणि डायबिटीसचा त्यावेळेला इतकी काही संशोधन नव्हतं, पेन्सिल नव्हतं, आणि पायातून जखम वाहत होती. देवीदास त्या धर्मशाळेत उतरले, तुमचा जो हॉल आहे ना तिथे उतरले होते महाराज, आणि भोरचे युवराज भेटायला आले महाराजांना, आणि त्या गादीला रक्त लागलं होतं. म्हणून ऐकण्यासारखी गोष्ट. युवराजाने दर्शन घेतलं, म्हणाले महाराज त्याला दुःख मोठं दिसतंय. असे उठले. म्हणजे युवराज दुःख आहे पण व्यथा नाही. काय दर्शनी शब्द.
दुःख आहे पण व्यथा नाही. आमच्या संसारिकामध्ये दुःखही आहे आणि माझा सुद्धा घडलं म्हणून व्यथाही आहे. बघा किती शब्द जवळचे आहेत. दुःख आहे, दुःख आहे ते शरीराला आहे पण व्यथा बिलकुल नाही. कारण का? दुःखामधून सुद्धा माझा प्रभू कसा भेटतो हे मी त्याचं दर्शन घेतो. हा दादा महाराजांचा प्रेम बोध आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही अवस्थेमध्ये त्या प्रेमाला लिगुटून राहणं हाच संतांचा प्रेम बोध. बरं केलं तर आशीर्वाद आणि वाईट केलं तर अवकृपा. प्रेमात कृपा अवकृपा हा प्रश्नच नाही. प्रेम अखंड प्रवाहित आहे, प्रवाह आहे आणि ते कधी खंडित होत नाही. एक सांगतो, प्रेम होतं आणि आता नाही. प्रेम नव्हतं, नड होती, गरज होती. काय म्हटलं मी? गरज होती. जे कधी थांबत नाही ते प्रेम, जे अखंड प्रवाहित आहे ते प्रेम, होत नाही, अखंड असणं. आणि पुन्हा सांगतो, तसं वाढतं ते प्रेम. अंगी प्रेमाचे भरते मेघे उतार, काय म्हणतात नारद भक्ती सूत्रामध्ये? गुणरहित. अरे त्या व्यक्तीवर प्रेम नाही, गुणावर प्रेम आहे. गुण संपलं की बालगंधर्वाचं काय झालं विचारायचं. काय माना तुम्हाला माहिती आहे? गुण संपला. त्या शरद तळवळकरनी गेले बघा, ते 8 वाजता गेले ना, की हाफाट मध्ये पुण्याच्या स्टेशनवर उभे होते आणि म्हटले, देवा कुठे जायचंय? मुंबईला. मग का वाटतंय? म्हणजे खिशात पैसे नाही. अत्तराच्या समयात स्वयंवर मध्ये ज्यांनी जाळल्या, अंगावर खरे दागिने घेतले, पण गुण संपल्यानंतर माणसाने गुण लोटलं. याला जग म्हणावे. गुणारहित, कामना रहित. काहीतरी कामना धरून जवळ येणं त्याला प्रेमच म्हणत नाही. गुणरहित, कामना रहित, प्रतिक्षण वर्धमान. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक भेटीत, प्रत्येक नजरेत, प्रत्येक सुखाच्या सहवासात जे वृद्धिंगत होतं त्यालाच प्रेम म्हणतात. आमचं होतं मग काय झालं? होतं मग काय झालं? कुठे गेलं तुझं प्रेम? अरे प्रेम नव्हता, व्यवहार होता. काही काही माणसं जवळ येतात, जवळ जाऊन मोठेपणा मिळतो म्हणून. खरं सांगू का? आपल्या घरात आज माऊली आली. आपण एकमेकाला जीवदान देण्याकरता जवळ यावं. तुम्ही मोठे नाही, मी मोठे नाही. आज त्या आसनावर बसलेली माऊली मोठी, त्यांच्या छायेत आपण वावरूया आणि इथून पुढच्या उत्तर आयुष्यामध्ये माऊलीच्या प्रेमाचा अनुभव घेऊया. मला अनुभव सुद्धा घ्यावाच लागतो. स्तनाचं दूध आईच्या असं भागत नाही, ते आपल्या तोंडात जावं लागतं. तसं माऊलीचं प्रेम आहे आहे म्हणून भागत नाही, ते सुद्धा आपल्या प्रतितीच्या मुखात जावं लागतं. घेतला रुचिक प्रतिती मुखे, घेतला रुचिक प्रतिती मुखे. ज्ञानपारायचं प्रेम हे प्रतितीच्या मुखाने घ्यावं. आणि ते प्रतितीचं मुख देणारे कोण आहेत? तेच अगाध ज्ञानात ज्ञानवीन, निखळ ज्ञान मात्र की संपूर्ण. म्हणून ज्ञानेश्वर ऐसी खुण रूपाली. ज्ञान ईश्वर ही खुण जगामध्ये रूपाला आली, आकार आली. काय समाधी सोहळा घडला असेल? मर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण शेतीने. काय वाटतं? काय प्रेम, काय आपुलकी. त्र्यंबकेश्वरच्या डोंगरामध्ये निवृत्तीनाथ हरवले.
आणि गहिनीनाथांच्या गुहेमध्ये गेले. सर्व घाबरून गेले. त्र्यंबकेश्वरच्या घरामध्ये सर्व बाळ बसली होती. विठ्ठल पंत होते, मातोश्री होत्या. निवृत्ती 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 बाप्पा, निवृत्ती राजा आणि जे आले काय सांगू, अशा अमलाक करतात, अमलाक करतात. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंदामुष अद्वयाब्जिनी विकासू बंधुआ. अशा काय सांगू महाराज, मौलीने बघितलं आणि तिथे चरणावर लोटांगण घातलं आणि तिथेच भाऊ संपला आणि सद्गुरु रूपाने आलिंगन दिलं. आलिंगणी सुख वाटे, आलिंगणी सुख वाटे, आलिंगणी सुख वाटे, भेटल्यानंतर आलिंगन. पहिल्यांदा भेटावे, मग कळावे, मग त्यांच्याजवळ टिकावं, त्यांचं होऊन जावं. आणि आपण असा हात करून जायचं नसतं, त्यांनी असा हात करावा आणि आपण त्यांच्या अस्तित्वामध्ये परिपूर्णतेने विरून जावं. लिंगन दत्तराष्ट्राने सुद्धा दिलं. राजकीय पुढारी सुद्धा लिंगन नाही का. लोकेशनाचं आलिंगन निराळं, विषयाचं आलिंगन निराळं आणि प्रेम चिदानंदाने जिथे गोठतं ते आलिंगन निराळं. संत भेटती आधी नस. सुंदर अभंग आहे. काय सांगावं असं 2-4 अभंग समोर येतो. चालतं डोक्यात काही नाही काही नाही. काय सांगावं लोकांना.
म्हटलं काही नाही, आपल्याला जे संत भेटले ते नाही भेटले. मी आपण म्हणत नाही, तुम्ही म्हणा संत भेटती आजी मदत. बघा अर्थ कसा झाला. मी काय म्हटलं, संत भेटती आजी मदत. तुम्ही म्हणा संत भेटती आजी मदत. असं जर म्हणाल आणि वाटेल तर खरंच संतही तुम्हाला भेटतील. का भेटणार नाही? आमच्या भाग्यात असेल तर भेटेल. हे काय मार्केटचा उधारीचा धंदा आहे? संताकडे उधारीचा धंदा नाही, पण संत उधार आहे, नाही का? उधारीचा धंदा नाही, पण संत उधार आहे, नाही का? या संता परिस उधार. म्हणून संत भेटती आजी मध्ये. आठवून गेले. संत भेटती आजी मध्ये ते मी झालो चतुर्भुज. चतुर्भुज होण्याचे दोन प्रकार आहेत. एक बायको मिळाल्यानंतर आणि तुरुंगात गेल्यानंतर. नाही का? बायको मिळाली ठीक आहे, योगा आहे. तुरुंगात गेला कर्तृत्व. आणि परमार्थात चतुर्भुज होणं ही कृपा आहे, बरं का? संत भेटती आजी मधून देणी मी झालो चतुर्भुज. हो, देव सुद्धा म्हणतो, दोवरी दोन्ही भुजा घेऊन या लिंगावया लागून तया चंग तया संगाचे निसृवाडे विदेहा देह भरणे घडे आणि किंबहुना आवडे निरुपम तो पहावा हे डोळे मनोनीय चक्षुषी मज डोळे हातीचे निरीला कमळे पुन तया ते. काय म्हणतायत? तयाच्या महाव्यसन अमुचिते निजनिधान किंबहुना समाधान ताई. म्हणजे देवाला सुद्धा वाटतं नाही का संत भेटती आजी मला, नाही का? तिथे जर बघितलं तर देव चार भुजा घेऊन आला, दोवरी तुना का भक्ताला आलिंगन देण्याकरता. आणि महाराज म्हणाले, माझ्या स्थूळ होत्या पण सद्गुरु कृपेने सूक्ष्म भुजा वाढल्या आणि नीट कळलं की सूक्ष्म भावातून कुणाला आलिंगन द्यावं. हे आलिंगन दिसतं. आणि प्रतिती जेव्हा आलिंगन देते ते साधन असतं, तेव्हा कळतं की तिथे प्रतिती नाही, प्रत्येक प्रतितीच्या रूपाने प्रतीक होत आहे. ते सूक्ष्म आलिंगन, ठीक आहे? देव मिळवायचा ही प्रतिती मिळाली आणि मिळूनही प्रतिती मिळाली. दोन्ही सूक्ष्मी वाढले. एक लक्षात घ्या, आपल्यातला विकार सुद्धा सूक्ष्मतेने वाढतो. आपल्यातला द्वेष सुद्धा सूक्ष्मतेने वाढतो, बरोबर आहे? एखाद्या माणसाबद्दल जर विकार वाढायला लागला तर आपल्यालाच कळत नाही कसं वाढतो, नाही का? म्हणून ही जी मनातली वाढ होते ती सूक्ष्म आहे. ती जगाला दिसत नाही, पण आपल्याला कळल्याशिवाय राहत नाही, ठीक आहे? दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. कशा वाढल्या? कसं परमार्थ कसा वाढला पाहिजे? दोन्ही गुणा स्थूळ सहज, नाही का? संतांना आलिंगन देण्यात इतकं शोभून दिसणार नाही, पण सूक्ष्मतेने भेटलं तर तो भेटण्याचा अधिकार परवाना आहे, नाही का? एक नीट तऱ्हेने ऐका. आपल्या गुरुला भेटावं असं प्रत्येकाला वाटतं. तिथे स्त्री असू दे, पुरुष असू दे, बाल असू दे, तरुण असू दे, भेद नाही मानस. आणि तसं वाटलं तर चुकलं काय? चुकलं काही चुकलं नाही. पण एक लक्षात घ्या, व्यावहारिक जगतामध्ये तसं करता येत नाही, पण सूक्ष्म मनाच्या अवस्थेमध्ये सद्गुरू लागवून बिलगता येतं, ठीक आहे? पण या सूक्ष्म भुजा वाढल्या पाहिजेत. स्थूल भुजांची वाढ म्हणजे शारीरिक सौष्ठ्य आणि सूक्ष्म भुजांची वाढ म्हणजे परमार्थाची प्रगती. आणि याच्याकरता आपण इथे आलो. संत भेटती आजी मदत तेने मी झालो चतुर्भुज झालो. केवढं भाग्य आहे जीवन आपलं, नाही का? तुम्हाला लक्षात आलं
स्थूल हात तुमचे आहेत, पण संतांचे सूक्ष्म हात अजून सांगतो, सूक्ष्म प्रतीने देव पकडता येतो. कसा पकडता येतो? देवाची दोन रूप आहेत, एक निर्गुण आहे, एक सगुण आहे, नाही का? निर्गुणात जर पकडायचं असेल तर तिथे सूक्ष्म बुद्ध्यात वाढल्या पाहिजे. एक लक्षात ठेवा, निर्गुण अवस्थेमध्ये स्वरूप कळतं आणि सगुण अवस्थेमध्ये रूप कळतं. आणि सगुण निर्गुणाचं जिथे ऐक्य झालं तोच माऊलीचा आकार येतो, नाही का? सगुण निर्गुण दोन्ही एकच आहे. पुष्कळ विषय मांडता येतो. प्रत्येक गोष्टीला एक सगुण रूप आहे, एक निर्गुण रूप आहे. भूक लागलेली दिसत नाही, हे निर्गुण आहे. पण भाताशिवाय तृप्त होत नाही, हे सगुण आहे. कितीतरी विषय ऐसपैस मांडता येतील, पण इथेच फक्त करतो. हाच अनुभव भावगांनी सांगेल. आता आहेतच कीर्तन, जशी तब्येत माझी होईल तसं तुम्ही बरं व्हावं असं प्रार्थना करा, रोज कीर्तन करेल. काल भगवतीचं कीर्तन झालं, असं सुंदर कीर्तन करत होती मला, मला राहवलं नाही. मी शेवटी उठून आलो, इथे बसलो. तिच्याबरोबर भैरवी म्हटली, काय ती आदत नाही, माझं जीवन आहे. कीर्तन म्हणजे जीवन आहे बरं का. इथे बसलं, असे पकवाजे बिकवाजे टाळकरी लागले, मस्त असं होऊन जातं बघा. तुम्ही मस्त होता आणि मग असं वाटतं, ज्याने क्या पिलाया तुम्ही बडा मजा क्या पिलाया वो तो मालूम नहीं है, पण बडा मजा आया. आणि पुढचं सांगू, मैं दीवानी में मस्तान, मैं दीवानी में मस्तान. क्या पिलाया मालूम नहीं. पण असं पाजलंच प्रभू, माऊली असं पाजलं की मस्त झालो, पण काय पिलो हे कळलं नाही. नामी सूक्ष्म काय पिलो हे कळलं नाही. म्हणून जाने क्या पिलाया तुम्हें बडा 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 मजा. ज्ञानेश्वर माऊली, आमचे मुंबईकर मंडळीचे व्यावशी आहे. त्यांनी ते आकाशात उडणारे मोठे मोठे सुंदर फटाकडे आणलेले. पण एकच काळजी घ्या की इथपर्यंत कुठे येऊ नये, लांब जा. हा दिसणार, कुठेही का दिसेणार. त्रिंबक येऊन चावी घेऊन जा. आम्ही आमची जागा सोडणार नाही. हा बाहेर बाहेर आणि आज सुंदर त्यांनी फटाकडे आणले, ते हवेत उडणारे मिळणारे आहे. तेव्हा मग आपला रोजच्या सारखा प्रसाद आहे, त्या सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा. प्रसाद तर तिथे चालूच आहे, लाडू बिडू भरपूर आहे. बाहेरची माणसं जी सकाळी आली नव्हती त्याने आता लाडूचा प्रसाद घेऊन जावा सगळे. आजच्या दिवाळीचे फटाके, आजी दिवाळी दसरा आणि सेना म्हणे आले घरा. महाराजांचा फार सुंदर अभंग आहे. आजी दिवाळी दसरा. सेना महाराजांच्या घरी जेव्हा माऊली गेले, भेट झाली त्यांची. धन्य 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 कानोपात्रीची भेट झाली. धन्य 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 धन्य
निवृत्तीराया, धन्य ज्ञानेश्वरा आणि धन्य सोपान सखया. ज्या दिवशी संत घरी येतील तोच आपला वैष्णव वारकऱ्यांचा दिवाळी दसरा. ज्ञानेश्वर पत्तेवार जी सकाळी घेतला असेल ते ठीक आहे, पण बाहेरची मंडळी जी कीर्तनाला आले असतील त्यांना तिथे गेटवर सगळ्यांना लाडूचा प्रसाद वाटून टाका. बापदादाई माऊली उद्या पारायण कितीला सुरू करताय? उद्या 8 वाजता पारायण सुरू होईल आणि जितकं होईल तेवढं करा, कारण 5च दिवस आहेत आणि 4च दिवस आहेत. दुपारी प्रवचन आपण थांबणार असता मला नाही बरं ठीक. मग सरळताई तुम्ही आहे उद्या? मला वाटतं ती बाई सरळ आहे, सरळ मला तोंडावर नाही वाटत. बरं ठीक आहे, उद्याचं प्रवचन उद्या डिक्लेअर होईल बरं का. उद्याचं प्रवचन उद्या डिक्लेअर होईल. तेव्हा प्रवचन होईल, पहिल्यांदा हरिपाठ होईल, मग प्रवचन होईल आणि मग कीर्तन होईल. 30 तारखेला प्रमोद महाराजांचं प्रवचन आहे. जय जय विठ्ठल. फक्त मला पाया पडायला गर्दी करायची नाही आणि एवढंच मला क्षमा करा. जय जय विठ्ठल. म्हणे ज्ञानेश्वरा राहा पाया पैकी करा ज्ञानदेव महिमा रूप रमण बुद्धि अहंकार के भिन्न
प्रेम ज्ञान आणि नम्रता धरून रूप पांगळे येथे हे पवनेचे आप पतित पावन होतील आता फेडीत पाप ताप भाव भक्तीने फुलला असे पवनेचा परिसर करती कौतुक ते सद्भावे श्री दादा सातारकर पवना तरी स्थिरावली श्री सातारकर परंपरा भक्ती विश्वाची ज्ञान भक्ती विश्वाची शान आणि धन्य झाली धरा श्री विष्णुदास सहस्त्रनाम मातृपित्र सेवा मंदिर परिवार श्री क्षेत्र पंढरपूर संपर्क श्री रामकृपा अंकित अपार्टमेंट पाथरवट लेन पंचवटी नाशिक 3 प्रवासात श्री पांडुरंग पालखी सोहळा शिवाजी पार्क दादर मुंबई दिनांक 22/12/2002 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय जय जगदीश हरे
Thank you.